ड्रायव्हिंगचा चौथा दिवस. तर कस्टमर एकटे गाडी काढून सोसायटीमध्ये चालवताना तुम्हाला दिसत आहे. एवढं तर आपण तिसऱ्या चौथ्या दिवशी कॉन्फिडन्स देऊ शकतो की ते काढून लावू शकतात. ओके, तर बघूया आपण. तिकडची लाईन ठेवा. 1 नंबर. पूर्ण नसेल तर द्या थोडी स्पीड, द्या स्पीड आणि तिसरा गिअर घेऊन टाका. द्या स्पीड. तुमची इकडे आली परत गाडी. राईटला ठेवा, परत इकडे यायला लागली. द्या स्पीड थोडी. फायनली तुम्ही तिसरा गिअर पण टाकलेला आहे आज, की चौथा दिवस आहे आपल्यावाला. आणि सांगायचं म्हणजे आपण चालवताना फर्स्ट टाईम पावसाचं पण आगमन झालेलं आहे आणि चांगलं असतं असं चालवणं आणि पावसात चालवणं. ओके, तर बघूया आपण पुढे पण. ओके, तर ठीक आहे. आता काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे तुम्हाला? तुमचं हँडब्रेक बाकी आहे. करा चालू. ओके, आता काय बायटिंग पॉईंटपर्यंत क्लच आणि नंतर ब्रेकला काढणार. ओके, असं हिलचं असतं पण याच्यापेक्षा जास्ती पण व्हायला पाहिजे. हे तर नॉर्मल बरोबर. आता हे लेफ्टला. थोडी पलीकडे पाहिजे ती. हां, आता थोडं काय करायचं. हां, थोडी मागं घ्या. एवढा तर कॉन्फिडन्स आपण देऊ शकतो की कस्टमर तिसऱ्या चौथ्या दिवशी स्वतः पार्किंगमधून काढून नंतर लावताना पण एकटे असताना लावता येईल अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस किंवा आपण असं कस्टमरला चांगल्या प्रकारे शिकवतो, जे की ॲटलिस्ट पार्किंगमध्ये तरी प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे तिसऱ्या चौथ्या दिवशी. तर हे तुम्ही बघतच आहात. कस्टमर स्वतः पार्किंगमध्ये पण काढली, पार्किंगमधून पण आणि लावताय पण पार्किंगमध्ये. ओके, सरळ राहतात. सरळ सरळ. हां, जाऊन दे, जाऊन दे अजून.